आ हा 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 हा, आता कसं एकदम हलकं वाटतंय बघ. आय, तुझ्या बोटात ना जादू आहे जादू. नुसतं डोक्यातनं फिरवलं ना तरी भारी वाटतंय. भारी वाटतंय, पण ते 22 दिवसासाठीच असणार आहे. का ग? का म्हणजे उद्या बायको आल्यावर कुठली आया आणि कुठलं काय तेव्हा आठवण सुद्धा व्हायची नाही. शक्यच नाही. जग इकडचं तिकडं झालं तरी तुला विसरणार नाही. तू जाण आहेस ग माझी. वैरे राया, तू बी माझ्या काळजाचा तुकडा आहेस. मग कशी म्हणतेस मी इसरीन म्हणून? मजा केली र. बर मला सांग, तुला कशी पोरगी पाहिजे लग्नाला? अगं मी काय तसं ठरवलं नाही, पण तू म्हणशील त्या पोरीशी लग्न करीन. बघ, एखादी पोरगी मी पसंत केली तर नंतर म्हणू नकोस अशी का तशी का. आहे तसं असतं तर तुमच्या सांगण्यावरून मुलगी बघायला आलो असतो का? तुला वाटतंय का तुझ्या शब्दाबाहेर जाईन मी? अरे लगीन होत नाही तवर नाही जायचास, लग्नानंतर काय गॅरंटी? लग्न झालं बी तसं होणार नाही. तू म्हणशील त्याच मुलीशी लग्न करणार आहे मी. मग उद्याच जाऊया माझ्या पसंतीची मुलगी बघाय. हा ठीक आहे. अरे विचार तरी कोण मुलगी आहे. विचारायचंय काय त्याच्यात? तुला बोललो ना, तू म्हणशील त्या मुलीशी लग्न करणार मी. मग तुला पसंत असेल अशीच मुलगी बघितली आहे मी, अंतरा. अंतरा? काय झालं? अगं पण ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, शहरात राहिलेली मुलगी आहे. तिला माझ्यासारखा कमी शिकलेला आणि गावात राहिलेला मुलगा चालेल का? तिच्या बी काहीतरी अपेक्षा असतीलच की. तिला तर विचारणारच आहे, पण आधी तुला विचारून घेतलं. तुझं मत बी आमच्यासाठी महत्वाचं आहे. आय, तू आणि भाऊंनी आजपर्यंत माझ्या बाबतीत कधीच चुकीचा निर्णय घेतला नाही. तुम्ही कायम असाच निर्णय घेतलाय ज्यात माझं भलं असेल. त्याच्यामुळे अंतर असू दे नाही तर दुसरी कोणी बी असू दे, मला खात्री आहे तुम्ही माझ्यासाठी एकदम करेक्टच मुलगी बघणार. तुला माहिती आहे ना, मी शिकावं म्हणून भाऊसाहेबांची लई इच्छा होती, पण नाही जमलं ग मला. डोकंच चाललं नाही तर. आधीच मी कमी शाळा शिकून त्यांना लय नाराज केले. त्यांना अजून नाराज नाही करायचं. असं काहीतरी करून दाखवायचं आहे की त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे, आणि त्यासाठी मी काय पाहिजे ते करायला तयार. त्यांनी असं गर्वाने म्हटलं पाहिजे की राया माझा पोरगा आहे. होईल र, असंच होईल. अख्खी दुनिया म्हणती का नाही बघ, सारं गाव बघत राहील तुझं आणि अंतरेचं लग्न. माझ्या दादाचं घर बी आपल्या बरोबरीचं आहे. घरंदाज माणसं आहेत. गावात तालुक्यात भाऊ भाऊकी दादाला लई किंमत आहे. त्यामुळे पोरगी बी चांगली वळणाचीच असणार. पैक बी काही कमी नाही. त्यामुळे लग्नाचा बार असा उडवून देऊया की सारी दुनिया बघत राहील माझ्या रायाचं आणि अंतरेचं लग्न. काय करतेस ग? तुला दार वाजवून आत येत आहेत नाही? अगं माझ्याच बेडरूम मध्ये दार वाजून कशाला येऊ मी? तुझ्या बाचं घर आहे. तुझा बा आपल्याला वाऱ्यावर सोडून असाच मेला. माझी भन होती का नाही म्हणून आपण वाचलो. डोसक्यावर छप्पर तरी झालं नाही. ती बी नसतं तर काय केलं असतं सर? त्याचेच परिणाम भोगावे लागतात आपल्याला, कळलं का? आश्रितासारखं जगावं लागतं. गाडीची किंमत नाही घरात. अरे थोडा धीर धर, जरा थोडे दिवस थांब की. पुन्हा ही समजा आपलंच होणार आहे. मग ह्या घरात तुझ्या शब्दाला सगळ्यात जास्त किंमत असेल. आपण म्हणल तीच खरं. इसर मम्मी, तुझे सपान रंग होते ना ते आत्ताच्या आत्ता इथं इसर. भाऊसाहेब आणि राया आपल्या हाताला काही बी लागू देणार नाहीत. पैज लावता पण पैज. शिकून काय बी फायदा होत नसते. जरा इकडे ध्यान दे. आपण ह्या घरात सून म्हणून कुणाला आणणार आहे? अंतराला. मामाच्या डोसक्यावर कर्जाचं डुंगूर हाय का नाही? हाय. रायाचं आणि अंतराचं जर लगीन झालं तर मामाला भाऊसाहेबांकडनं कर्ज फेडायला मदत होईल का नाही? होय. मामाचा हात दगडाखाली गावले ते. मग अंतरा आपण म्हणल तसंच ऐकल का नाही? होय. मग आपल्या मर्जीतली सून जर आपण ह्या घरात आणली
तर ती समद आपलं ऐकल आणि मग आपण वजीर आणि ती आपलं प्याद. तिला बरोबर आपल्या टप्प्यात घ्यायची आणि मग आपल्याला जी करायचंय तीच करायचं. मग घरातली सत्ता माझ्याकडं आणि कारखान्यातली माझ्याकडं. काय ग, काय झालं? काय नाही ग, हातात नाही सटल्याच. बया मामे, मी काम करते म्हणलं तर तसं नाहीच. जा बरं जाऊन तिथं बस. हा ग पण कृष्णे. मामे एकदम शांत बसायचं. ये इकडं. कंबर दुखते पण काम करायची हौस काय भागवणार झाली. अगं मी काय तुला इथं काम करायला आणते होय ग तवा? तसं नाही मामे, मी काय रोज रोज येते का इथं काम करायला सांग बरं. आणि तुला ज्यावेळेस बरं नसतं तेव्हा मी करत जाईन की. हा भजी केले ती वाटतं. किती भारी भजी करता हो तुम्ही. तुमच्या हातची चव वेगळीच आहे. तुमच्या पुरीला बी शिकवा की काहीतरी. अवघड आहे. अहो कृष्णानेच तळली ती भजी. म्हणूनच भाजलं वाटतं. त्यामुळे नाही भाजलं. तुझ्या कडवट तोंडाला चवदार खायची सवय नाही ना, म्हणून भाजलं. आता र ह्यो काय खेळ लावलायस? भया, अजून तू तयार झाला नाहीस? जा की लवकर. होय होय होय. पटापट आवरून घे. तू केलेली भजी खाल्ल्यावर दिसभर मला भूकच लागायची नाही बघ. ए आजे, जरा जपून खा बर का. ते कृष्णाने बनवले ती. माझं तोंड भाजलंय, तुझी बी कवळी भाजून निघायची. हो पण आपण हे काय करतोय? मी का त्या अडाणी रायाबरोबर लग्न करू? हे बस बस खाली आधी. आम्ही शेवटी तुझ्या भल्याचाच विचार करणार. आणि ही सोयरीक जुळली तर दोन्ही बाजूने फायद्याची. कसं काय? माझा काय फायदा त्यात? अगं तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? हे लग्न जमलं तर आपलीच भरभराट होईल. कशी काय? अख्ख्या तालुक्यामध्ये तुझ्या भाऊसाहेब काकांचं वजन आहे. त्यांच्यामुळं आपल्या बिझनेस मधली निम्मी कामं होतील. आणि तुला माहितीच आहे आपलं कर्ज कसं वाढत चाललंय. जर ही सोयरीक जुळली तर आपलं कर्ज चुकवायला मदत करते. शेवटी तिथली कमाई सून म्हणून तुझ्याच हातात असेल. पैशात लोळशील तू, तुला कशाचीच कमी पडणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरातल्या दोन्ही बायका तुझ्या आत्याच आहेत. त्यामुळं तुझ्या तिथं लाडच होणार. तू मालकीण असणारच तिथली. भाऊसाहेबांना शिक्षणाचं किती अप्रूप आहे हे तुला माहितीच आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेत सुद्धा तुला किंमत राहणार आहे. फक्त तुझं MBA झालं नाही हे कुणालाच कळून द्यायचं नाही. काहीही करून रायाला तुझ्या जाळ्यात ओढायचं. मग काय, सगळी माणसं तुझ्याच बाजूने असणार आहेत. मग तू म्हणशील तीच पूर्व दिशा. तेवढ्यासाठीच कुठल्याही परिस्थितीत ही सोयरीक जुळली पाहिजे. नक्कीच होणार. आता प्लॅन व्यवस्थित लक्षात आलाय माझ्या. मदन, हे मदन, अरे आवर की पटापटा. बोले अगं अजून कसं आला नाही दादा?
लवकर येतो म्हणाला होता. अगं त्याच्या मागं काही एक काम आहे का? किस्त बिझनेस आहे ती त्याचं. माहितीये लय कामाचा आहे तुमचा भाऊ. हायच. चुलत भाऊ असला तरी प्रत्येक गोष्टीत आमच्या दोघींच्या पाठीशी उभा असतोय. एवढा श्रीमंत हाय तरी बी किती साधेपणाने राहतोय. कधी आव नाही का ताव नाही. अहो त्याच्याशी सोयरीक जुळती हीच लई मोठं हाय. तर सगळ्या घरात तुमचाच गोतावळा भरा. अगं गुले, तू कशाला बसतीस त्यांच्याशी हुज्जत घालत? दादा कुठवर आलाय ते बघ, त्याला फोन लाव. लावते. तुमने पुकारा और हम चले आए. नाही म्हणलं गरिबांना पाऊल ठेवायचं का तुमच्या घरात? अरे ये ना दादा, असं काय करतो? या ना सारिका वहिनी. ये. अरे तुझ्यासारख्या मोठ्या माणसाच्या पायाची धुळी या घराला लागणं म्हणजे भाग्याचंच आहे. हुई नमस्कार करतो. चमत्कार नको रे बाबा. ऐकू येत नाही. नमस्कार कर. असू दे तुझा ड्रेस खराब होईल ना. अरे बसा ना हो. तुम्ही. गुले, तू मदनला ये शरबत का? आणून द्यायला सांग. वय अव ऐकलं का? प्रदीप दादा आणि सारिका वहिनी आलेत. अरे बसा ना बसा. मदन, अरे शरबताचं काय झालं? नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार नमस्कार. अंतरा पाया पड भाऊसाहेब. असू दे बेटा असू दे. चांगले संस्कार केले तो पोरीवर. छान दिसतेस हं, अंतरा. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. तिचं कौतुक केलं ना म्हणून ती आभारी आहे असं म्हणली. इंग्लिश बोलती, MBA झाली ना म्हणून. बसा. तसं काय आमच्या ध्यानीमनी पण नव्हतं भाऊसाहेब, पण गुली म्हणाली मग मला वाटलं की विचार करायला काय हरकत नाही. विचार कसला? आणि आता काय विचार करायचंय त्यात? अरे पोरगी एवढी गुणी हाय, शिकलेली हाय, आणि आमचा पोरगा बी एवढा भारी हाय, एवढा मोठा कारखाना सांभाळतोय हळदीचा. हे बघ, मला तर असं वाटतं आता चर्चा फिरच्या करण्यापेक्षा डायरेक्ट मुहूर्तच काढा. अगं किती घाई करशील, आधी पोरांची पसंती तर कळू दे. आत्या रायाला अंतरा पसंत आहे आणि अंतरेला राया. काय ग, पसंत आहे ना? आता तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय तर माझी काहीच हरकत नाहीये. मग आता आमचे गुरुजी आले की मुहूर्त काढूया. तायडे आमचे पण गुरुजी येणार आहेत. त्याचं काय आहे, त्यांना विचारल्याशिवाय मी काय बी करत नाही बघ. अरे काही हरकत नाही, तू म्हणशील तसं. गुले, रायाची पत्रिका तिथे ठेवली तेवढी घेऊन ये. आणते. आता हे पत्रिकेचं काय नको, तुम्हाला चांगलं ठाव आहे आमचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. वय बराबर आहे, तुमचा विश्वास नाही पण माझा आहे ना. सोयरीक जोडायचं म्हटल्यानंतर दोन्हीकडची मनं सांभाळावी लागतात. तसं बी आपलं ठरलंय ना, बाहेरचं तुम्ही बघायचं आणि घरातलं मी तुमच्या कामात ढवळाढवळ करत नाही, तुम्ही माझ्या कामात ढवळाढवळ करू नका. वहिनी साहेब. अरे गुरुजी या की या. गुले, अरे वा, म्हणजे आम्ही पत्रिका बघायच्या आधीच तुम्ही पेढे वाटताय. नाही म्हटलं, विधात्यांच्या घरी नुसतं स्थळ म्हणून येणं हेही पेढे वाटण्यासारखंच आहे, नाही का वहिनी साहेब? लाखातले एक बोललात गुरुजी, पण हे पेढे त्याचे नाहीयेत. अहो आमच्या दाजीनी भाऊसाहेबांनी आमचं एक मोठं काम केलंय, त्याचे पेढे येते. भाऊसाहेब घ्या, गोड करतो. मी काय केलं? बघितलं सांत्रा, केवढा मोठा माणूस आहे, आपलं एवढं मोठं काम करून सुद्धा माहित नसल्यासारखं वागतायत. अहो उगीच मोठा होत नाही माणूस. खरं सांगू, हा गुण त्यांच्याकडनं आपण शिकला पाहिजे. हो. भाऊसाहेब, तुम्ही त्या माझ्या कामाबद्दल कलेक्टरशी बोललात. त्या कलेक्टरनं सही तर केलीच, पण परमिशन बी देऊन टाकली. तुमच्यामुळे शक्य झालंय.
मनापासून खूप खूप धन्यवाद. अहो धन्यवाद कसलं, तुमचं काम झालं ना ते महत्वाचं आहे. राया कुठे आहेत? दिसत नाहीयेत. आलो आलो. राया, अरे अंतराला आपलं घर दाव जा की. ये ये. ही अशी जागा आहे ना जिथं मला सगळ्यात जास्त करमत. आणि त्या खिडकीतून बघितलं का नाही, सगळं वावर दिसतं. इतकं भारी वाटतं ना इथून बघितल्यावर. ओके. हे सगळे माझे फोटो आहेत बघ. आणि हे माझा लहानपणीचा मित्र आहे. पण लहानपणी लय मारला होता त्याला मी. डॉनच होतो आपण त्यावेळेस. भारीच की. हे हळदीनं माखलेला फोटो आहे बघ. ह्याची तर वेगळीच मज्जा आहे. कारखान्यातनं वरनं हळदीचं पोतं पडलं होतं तवाचा हा फोटो आहे. तो माझ्या सगळ्यात जवळचा फोटो बघ, आजीचा आणि माझा. आणि बाकीचे फोटो आहेत बरं का. आणि अजून 2 अल्बम आहेत कपाटात. आपल्याला फोटोचा लय शौक आहे. तुला देऊ का? थांब. नाही नको नको, आपण नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा दाखव ना. आणि ही माझी दौलत, माझी आई आणि भाऊसाहेब. वाव, हे राया, ही तिजोरी किती वेगळी आहे रे. मी फर्स्ट टाइम पाहतेय हे. हो, परगावच्या एका हळद व्यापाऱ्याने भाऊसाहेबांना दिली होती. ए राया, तू मला प्लीज उघडून दाखवशील? म्हणजे त्याचं लॉक पण अँटिक असेल ना? हो. शुभम भवतु. अहो पत्रिका जुळली. एकच नंबर. मला माहित होतं गुरुजी समजा जुळणार आहे. आता का नाही तुम्ही मुहूर्त काढून टाका. रंजे तोंड गोड कर. ए गुले, थांब जरा. आमची गुरुजी येऊन देत ना. म्हणजे तुम्ही आमच्या विद्येवरती शंका घेताय का? नाही तसं नाही, पण मी आमच्या गुरुजींना विचारल्याशिवाय काही करत नाही. अहो त्यांचा ह्या शास्त्रावर गाढा अभ्यास आहे. त्यांनी आजपर्यंत सांगितलेलं ज्योतिष कधीही चुकलेलं नाहीये. अशा आहेत तरी कोण तुमचे गुरुजी? हरिओम. क्षमा असावी, मला यायला थोडा उशीर झाला. गुरुजी, अहो मी यांच्याकडूनच विद्या शिकलोय. गुरुजी, काय रे, हे काय केलंय? माळा वगैरे कशाला हे सगळं? अहो गुरुजी, आजकाल असंच राहावं लागतं. हरिओम. आपण बसा ना. हो. अहो हा वर बसा की. नाही, मी इथेच ठीक आहे. मदन, गुरुजींना पाणी आण. गुरुजी, आमच्या गुरुजींनी पत्रिका बघितली आणि समजा जुळतंय. फक्त आता ना मुहूर्त काढायचा राहिलाय. गुले थांब. अगं गुरुजींना पत्रिका तर बघू दे. गुरुजी, ही अंतराची पत्रिका बघा. हरिओम. छान, उत्तम. आता मुलाची पत्रिका बघू. ही रायाची.
हरिओम. गुरुजी, काही अडचण आहे का? मोठं विघ्न आहे. विघ्न? कसलं विघ्न आहे? या मुलाच्या पत्रिकेत दोष आहे. दोष? कसला दोष? या मुलाचा पहिल्यांदा ज्या मुलीशी विवाह होईल ती मुलगी माफ करा गुरुजी. अहो पण असं कसं? जन्म मरण आपल्या हातात असतं का? आणि आजवर जगात कोण कधी मरणार हे कोणी सांगू शकलंय का? भाऊसाहेब माफ करा, पण गुरुजींच्या भाकितावर तुम्ही शंका घेऊ नका. भाऊसाहेब, जेव्हापासून या गुरुजींना मी ओळखतोय ना, तेव्हापासून त्यांनी केलेलं भाकीत आणि त्यांनी सांगितलेलं भविष्य कधीही चुकलेलं नाही. हे बघा, आमचा तर या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. अहो, आमच्या पोरामुळे एखाद्या पोरीचं आयुष्य कसं कमी होईल? अहो तुम्ही थांबा हो. गुरुजी, आत्ता पावतो आम्ही 10 ठिकाणी पत्रिका दाखवली, पण कुणी कधी काही असं सांगितलं नाही. आणि आपण असं म्हणताय. गुरुजी, आपण रायाची पत्रिका पाहिली आहे ना? आपण बोला ना काहीतरी. अहो ताईसाहेब, गुरुजींचा माझ्यापेक्षा गाढा अभ्यास आहे, त्याच्यामुळं त्यांच्या पुढे मी कसा जाणार? अहो माझं ऐका, हे सगळं थोतांड आहे. गुरुजी मला तुम्ही सांगा, तुम्ही म्हणता की हे खरं शास्त्र आहे, बरोबर? मग आम्हाला समजून तरी सांगा की आम्ही या शास्त्रावर कान कसा विश्वास ठेवायचा ते. हे आत्ता ग्लास घेऊन गेले ते गृहस्थ कोण होते? आमचा नोकर आहे तो. हरिओम. तुम्ही माझ्या भाकितावर, माझ्या शास्त्रावर शंका घेतलीत म्हणून सांगतोय, परंतु आजपर्यंत मी अशा प्रकारची भाकितं कधीच केली नाहीत. पण आता माझी विद्या तुम्हाला पटवून देण्यासाठी तुम्हाला सांगतोय, आत्ता हे ग्लास घेऊन गेलेले सद्गृहस्थ ते उद्याचा सूर्यास्त पाहणार नाहीत. आणि जर माझं भविष्य खोटं ठरलं तर मी यापुढे पत्रिका कधीच पाहणार नाही. कारण हा माझा व्यवसाय नाही, ही माझी साधना आहे. राया, अंतरा, पाया पडा.